रंगवायची आहे, त्यामुळे विनंती आहे लवकरात लवकर आपण या सामन्याला सुद्धा सुरुवात करायची आहे। 3 षटकांची लढत फार कमी काय असेल आता या स्पर्धेमध्ये आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी, या स्पर्धेमध्ये आपली दावेदारी सिद्ध करण्यासाठी आणि ती दावेदारी सिद्ध करण्यासाठी आलेले सलामीचे 2 फलंदाज साईनाथ दिवा संघाकडून असतील ओमी केणी आणि साहिल नाईक, तर त्यांच्या विरुद्ध उजव्या हाताचे गोलंदाज हर्षन पाटील गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतील। राईट हँड ओव्हर द विकेटने सुरुवात करतात आपल्या षटकाची। पहिला बॉल गुडलेनचा होता, बॅटची कदाचित आतली कडा घेतली आहे, पंचांची सहमती मिळते, बॅटची कडा घेत असताना चेंडू घोषित क्षेत्रामध्ये जातोय। झेल जर मिळाला असता तर मात्र दिवा संघासाठी थोडीशी कठीणाई जरूर निर्माण झाली असती। स्कोरर चषक महत्वाची अशी ही स्पर्धा आपण पाहतात आणि या स्पर्धेमध्ये ज्या मान्यवरांचं आम्हाला खरं तर सहकार्य लाभलं त्या मान्यवरांचे आम्ही आभार व्यक्त करत आहोत। माननीय नगरसेवक नवी मुंबई महानगरपालिकेचे सन्माननीय श्री प्रभाकर गोमा भोईर, त्याच पद्धतीने सौ अंजनी प्रभाकर भोईर, प्रभाग क्रमांक 17 जोगावच्या नगरसेविका श्री चंद्रकांत शेठ रामदास पाटील, माजी नगरसेवक नवी मुंबई महानगरपालिका सौ कविता चंद्रकांत पाटील, नगरसेविका प्रभाग क्रमांक 15 तुर्वेगाव, त्याच पद्धतीने शीतलताई श्रीपद भोईर, नवी मुंबई महानगरपालिकेच्या परिवहन समितीच्या सदस्य, त्याच पद्धतीने श्री दर्शन हरिश्चंद्र भोईर, सन्माननीय समाजसेवक श्री अभिषेक प्रभाकर भोईर, युवा नेता, त्याच पद्धतीने श्री विनीत चंद्रकांत पाटील, तुर्भेचे आपले सर्वांचे लाडके युवा नेता श्री वैभव भालचंद्र भोईर, जो गावातील एक उत्कृष्ट असे समाजसेवक, त्याच पद्धतीने ज्या अमूल्य घटकांचं आम्हाला योगदान लाभलं सुयोग पाटील, रेवांश एंटरप्राइजेसचे सर्व त्यानंतर संदेश भोईर, सतेज पाटील, अश्विन मोकल, यतीन भोईर, जोगावचे लेजेंडरी क्रिकेटर, तसेच जोगावचा महाराजा मित्रमंडळ आणि हिमांशु दादा पाटील, या सर्वांचेच आम्ही आभार व्यक्त करत आहोत। धन्यवाद। यावेळेस फ्लॅट बॅटर स्ट्रोक आहे, लॉंग ऑफ सीमारेषा क्लिअर करत असताना ओमी केणीच्या बॅट मधून येतोय सेमी फायनल मधला षटकार डीजे। उत्साह आहे, जल्लोष आहे, क्रिकेटचा हा उत्साह झू गावामध्ये रंगला जातोय। ओमी केणीने आता त्याचा दमखम दाखवलाय, लागोपाठच्या 2 चेंडूंमध्ये 2 षटकार त्यांच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळालेत। यावेळेस पायावर वेगाने आदळला होता, आतमध्ये वळाला होता हा चेंडू, ओमी केणीला बीट केलं जातं या चेंडूवर। केतन शेलार तिथे इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळतील ऑन स्क्रीनवर। एक धाव तत्पश्चात चौथी अशी मिळवली जाईल फलंदाजांच्या माध्यमातून, एक धाव मिळाली, धावसंख्या पुढे गेली, जाऊन पोहोचते ती म्हणजे 12 वर। अगोदर एक चौकार, त्यानंतरचा षटकार आणि त्यानंतर मिळालेली सिंगल धाव, एकूण 4 चेंडूंमध्ये 11 धावसंख्या या ओमी केणी यांनी उभारलेल्या आहेत। एकूण धावसंख्या 12 वर जाऊन पोहोचतात। पुढील चेंडू साहिल नाईक फेस करत असताना बॅटशी वरची गडा घेतोय, चेंडू जातोय घोषित क्षेत्रामध्ये, वेगाने बाउन्सर हाताळला होता, परंतु या बाउन्सरचा तोड देण्यासाठी जो हुकचा फटका खेचायचा होता साहिल नाईकला तो पूर्णपणे खेचता आलेला नाहीये, अधुरा फटका राहिला, त्यामुळे फक्त आणि फक्त एकच धाव मिळाली। एका धावेने धावफलक पुढे जात असताना जाऊन पोहोचतोय 13 वर। आणि आम्ही विनंती करू की कुमार 11 तुर्भे संघाचे संघनायक आपण सुद्धा सज्ज राहा, जसा हा सामना संपेल लगेचच आम्ही आपली उपस्थिती अपेक्षित करू आणि लगेचच नाणेफेक सुद्धा पार पाडणार आहोत। जाऊयात मॅच कडे। हर्षन पाटील कमी वळाला, कमी उडला खरं तर हा चेंडू, एकच धाव मिळाली, एका धावेने एकूण पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेरीस 14 धावसंख्या या साईनाथ दिवा संघाच्या धावफलकावर लगावल्या गेलेल्या आहेत। आता आपण पाहूयात येणाऱ्या 2 षटकांमध्ये येणाऱ्या 12 चेंडूंमध्ये किती धावसंख्येपर्यंत मजल मारली जाते। स्कोरर चषक एक वेगळी संकल्पना घेऊन आपण या स्पर्धेला कालच्या दिवसामध्ये सुरुवात केली होती। अनेक असे आपल्याला खेळाडू मिळाले की ज्यांनी मात्र आपल्या गावाकडून खेळत असताना उत्कृष्ट अशी कामगिरी दर्शवली। त्यामध्ये तन्वी 11 कोपर खेळण्याच्या शक्लींचा चांगला उल्लेख करावा लागेल। अर्धशतकी खेळी करत असताना तन्वी 11 कोपर खेळण्याला सेमीफायनल पर्यंत पोहोचवून देण्याचं खरं तर काम ज्याने केलं तो होता शक्लीन। त्यानंतर हमजा खानचे 2 अर्धशतके विसरता येणार नाहीयेत। आजच्या दिवसामध्ये सकाळी ओमी केणी यांची 2 अर्धशतके, संध्याकाळच्या सत्रामध्ये रुणाल मात्रेचं ते अर्धशतक आणि आता मात्र पुन्हा एकदा सेमीफायनल मध्ये जिथे दोनही बलाढ्य संघ एका चांगल्या फॉर्म मध्ये एकमेकांसमोर येऊन ठेपलेले आहेत। संघर्ष हा दोन्हीकडे आहे, परंतु संघर्षातून बाहेर येणारा संघ सेमीफायनल मधून फायनल मध्ये सुद्धा प्रवेश करणार आहे।
दबाव हा स्पष्टपणे दिसून येतोय. दबाव हा दोनही संघांवर आहे, परंतु जो दबावामधून बाहेर येईल त्या संघाला फायनलचं तिकीट मिळणार आहे. त्या संघाला चला पुढील चेंडू आपण पाहू शकाल. स्वराज मात्रे घेऊन येतील ओमी केणीसाठी. बॅटल महत्वाचे आहे. खाली राहिला पुन्हा एकदा चेंडू. हे चेंडू गोलंदाजासाठी मात्र फार सुगीचे ठरतायत. फलंदाजांच्या बॅटवर चेंडू येत नाहीये. चेंडू खालून निसटून जातो यष्टिरक्षकाच्या हातामध्ये आणि तिथे मात्र येतोय निर्धाव चेंडू स्वराज मात्रेसाठी. पुढील बॉल बॅटची कडा जरूर घेतले. शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये थोडीशी गफलत एकदा वेगाने पूर्ण केली जाते. जितक्या वेगाने चेंडूवर क्षेत्ररक्षक धावतो त्यापेक्षा दुप्पट वेगाने फलंदाजांच्या माध्यमातून 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या जातील. 2 धावा मिळाल्या. 2 धावेने धावफलक पुढे जात असताना आता जाऊन पोहोचेल 16 वर. आणि पुन्हा एकदा ज्या मान्यवरांचं आम्हाला या स्पर्धेच्या माध्यमातून सहकार्य लाभलं आमची ऑर्गनायझिंग कमिटी यांची नावे आम्ही घेत आहोत. यतीन दादा भोईर, गणेश भोईर, सागर पाटील, जतीन पाटील, सुशील ढाकोळ, हितेश भोईर, रचित भोईर, नैतिक भोईर, विनीत भोईर, हार्दिक भोईर, प्रथम भगत, चिराग भोईर, हार्दिक भोईर, किशोर सकपा, पियुष पाटील, निखिल भोईर, भावेश पाटील या सर्वांचेच आम्ही आभार व्यक्त करत आहोत. ही स्पर्धा यशस्वी होण्यामागे या सर्व ऑर्गनायझिंग कमिटीचं अमूल्य असं योगदान आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. पंचांचा आणखीन एक इशारा. वाईट बॉल. खोलवर टप्प्याचा बॉल ऑन ड्राईव्ह केलेला आहे. 1 धाव मिळेल. एकापेक्षा जास्त कदाचित काही मिळणार नाहीये. फेकी आपण पाहू शकाल स्ट्रायकिंग एंडला होती, परंतु त्याचा फायदा फलंदाजांनी नाही उचलला. 1 धाव मिळाली. स्वराज मात्रेने वारंवारच्या दिवसामध्ये ती कामगिरी केली आहे. पहिल्या सामन्यामध्ये जर आपण पाहिलं तर एक गोलंदाज काहीसा खर्चिक ठरला होता. त्यानंतर कमबॅक करून देत असताना इकॉनॉमिकल षटक आपल्या संघासाठी हाताळलं. मागील सामन्यामध्ये सुद्धा आपण जर पाहिलं तर मात्र हर्षन पाटीलवर थोडेसे प्रहार चढवण्याचा प्रयत्न जरूर राहिला होता, परंतु त्यानंतर स्वराज मात्रेने येत असताना कमबॅक करून दिलं. म्हणजेच आपल्या टीमसाठी आपल्या खेळाडूंसाठी बॅकअप करण्याचं काम स्वराजच्या माध्यमातून केलं जात आहे. डाऊन द ग्राउंड फटका खेचलाय. क्षेत्ररक्षक येत आहेत लॉंग ऑफ मधून. झेल टिपला जात आहे. मयुरेश पाटीलच्या माध्यमातून झेल टिपत असताना मिळते गोठवलीला पहिली विकेट. फलंदाज साहिल नाईक बॅक टू द डगआउट. सामन्याची उत्कृष्टता तेव्हाच निश्चित झाली होती जेव्हा दिवा विरुद्ध गोठवली हा सामना जाहीर झाला होता, परंतु सामन्याची रंजकता रोचकता तेव्हा वाढेल जेव्हा दोन्ही संघाच्या माध्यमातून अपेक्षित असा खेळ केला जाईल. दिवा संघाचे जास्तीत जास्त धावसंख्या काढण्याचे प्रयत्न आपल्याला स्पष्टपणे दिसून येतात, परंतु त्यांच्यावर हवी होत असताना स्वराज मात्रेची गोलंदाजी सुद्धा आपल्याला विसरता येणार नाहीये. आतापर्यंत हाताळलेल्या 4 चेंडूंमध्ये फक्त आणि फक्त 6 धावसंख्या खर्च केल्या स्वराज मात्रेने. यावेळेस बॅटची बाहेरची गडा काय झेल टिपलाय. वाराच्या वेगाने चेंडू जात होता आणि त्यामध्ये ऋणाल मात्रे नावाची भिंत उभी राहिली. एका हाताने स्विच करत असताना झेल टिपून फलंदाज विराज मडीला दाखवला जातो माघारीचा रस्ता. बॅक टू द डगआउट. घटकाची ही स्पर्धा अतिशय आकर्षक होण्यामागे तितकीच महत्वाची भूमिका आहे. रचित भोईर सुद्धा 2 दिवसांमध्ये डीजेचं चांगलं काम करतात आणि संगीत म्हटलं की मात्र मन मोहित करून जातं, मन प्रसन्न करून जातं. आणि या स्पर्धेमध्ये ज्यांनी खरं तर प्रेक्षकांची मने जिंकून घेतलेत आपल्या संगीताच्या माध्यमातून असं रचित भोईरचं सुद्धा आपण कौतुक करणार आहोत. भावेश भोईर आणि मंदार पाटील यांच्या संकल्पनेतून साकार झालेलं स्कोरर चषक 2026 हे आव्हान हा थरार आपण अनुभवत आहात.
त्याच दरम्यान एक धाव मिळते. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न, ओमीकडे स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न असेल, परंतु इथे काय होत आहे, आवश्यकता नसताना जास्त एक्साइटमेंट इथे दाखवली आणि त्याच्या मात्र 2 अतिरिक्त धावसंख्या मोजायला लागल्या. एकूण 3 धावसंख्या मिळतील या चेंडूवर ओमीकडे राहील. या स्पर्धेसाठी पुरस्कृत केलेली पारितोषिक सुद्धा आपण पाहतात. प्रथम क्रमांकासाठी रोख रुपये 30,000 आणि आकर्षक चषक, द्वितीय क्रमांकासाठी 15,000 आणि आकर्षक चषक. या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडूला मालिकावीराच्या पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे आणि त्यासाठी एक आकर्षक चषक तसेच केके स्पोर्ट्सची ब्रँडेड बॅट सुद्धा इथे पुरस्कृत केली गेलेली आहे. केके स्पोर्ट्सचे सर्वेसर्वा सिद्धार्थ मालपुते यांच्या माध्यमातून केके स्पोर्ट्सची ब्रँडेड बॅट सुद्धा पुरस्कृत केली गेलेली आहे. त्याच पद्धतीने सर्वोत्कृष्ट फलंदाजासाठी आकर्षक चषक आणि सनी शेळके यांच्या माध्यमातून 70-70 स्पोर्ट्स सानपाडा पुरस्कृत ब्रँडेड 70-70 कॅप, तसेच उत्कृष्ट गोलंदाजासाठी सुद्धा 70-70 ची ब्रँडेड कॅप ही 70-70 स्पोर्ट्स सानपाड्याचे सर्व सनी शेळके यांच्या माध्यमातून पुरस्कृत करण्यात आलेले आहे. सर्वच मान्यवरांचे पुन्हा एकदा आम्ही आभार मानत आहोत. धन्यवाद. आपल्या खरं तर आधाराने, आपल्या मदतीने आम्ही ही स्पर्धा अगदी यशस्वीरित्या पार पाडण्यामध्ये यशस्वी पावले टाकत आहोत. वाईट बॉल येते, अतिरिक्त धावसंख्या खर्च केली जाते. आतापर्यंत जर आपण गोठवली संघाचे अनालिसिस पाहिलं ना तर पहिल्या षटकामध्ये हा फलंदाजांचा दबाव होता. दुसऱ्या षटकामध्ये ओमी स्ट्राईक पासून काहीसे वंचित राहिले. त्यानंतर स्वराजने मात्र त्या संधीचा फायदा उचलत असताना वारंवार चांगले चेंडू हाताळले. परंतु आता जितेन केनी आणि ओमी केनी ही जोडी मैदानामध्ये जिथे उपस्थित आहे तिथे विपुलची चाललेली गोलंदाजी थोडीशी स्वय ठरते. आतापर्यंत 2 अतिरिक्त चेंडू इथे खर्च केले गेलेले आहेत. 2 अतिरिक्त धावा या चेंडूवर खर्च झाल्यात. त्यानंतरचा हा चेंडू लगावला फटका. शरीर जरूर मागे गेलं परंतु चेंडू पुढे पुढे आणि पुढे जाईल. येतो ओमी केनीच्या बॅट मधून हा षटकार. फूल बरसाओ मेरा महबूब. सुरू झाला तेव्हा मात्र ओमी केनीची बॅट थोडी तळपत नव्हती. अनेकांचे मात्र मनोगत आले ओमी केनीची बॅटिंग थांबली की काय, परंतु खऱ्या खोट्या बाजार गप्पांची नजर बदलता यावी आणि रणांगणावरती मांडून दाखले खबर बदलता यावी. ओमी केनीने पूर्णपणे बदलून टाकले आणि दाखवून दिले त्यांचा दमखम काय आहे, त्यांची बॅटिंग काय आहे. आतापर्यंत 30 धावसंख्या या धावफलकावर लगावण्यात आल्या आहेत. शेवटचे 5 चेंडू या षटकातील अजूनही शिल्लक असतील. दम आहे, ती क्लास आहे ओमी केनीमध्ये, ती क्षमता आहे ओमी केनीमध्ये. आतापर्यंत दाखवून दिले त्यांनी. वैयक्तिक 8 चेंडूमध्ये 20 धावसंख्येची खेळी. उगाचच नाव मोठे होत नाही, अशी खेळी केल्यानंतरच नाव मोठं होतं. चेंडू उडालाय उंच उंच, जाईल लांबच लांब. येतो ओमी केनीच्या बॅट मधून सूप केलेला षटकार. लागोपाठच्या 2 चेंडूंवर 2 मोठे प्रहार. ओमी केनीच्या बॅट मधून आले 2 चेंडूंवर 2 षटकार. एक खेळाडू सामन्याचं चित्र पालटू शकत नाही, परंतु एका खेळाडूच्या चांगल्या झालेल्या खेळीने तो सामना पालटवण्याची क्षमता आपल्या संघाला उपलब्ध करून देऊ शकतात आणि ओमी केनीची तीच चाललेली खेळी. यावेळी सुद्धा फटका फसला. चेंडू जास्त वळला, बॅटची लिडिंग एज घेतली. एक धाव सहजरित्या पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावासाठी कॉल आहे. जितेन केनी धावतो. दुसरी धाव सुद्धा इथे सहजरित्या पूर्ण केली जाईल. 2 धावा मिळाल्यात. 2 धावापेक्षा अधिक महत्वाचं ओमी केनी स्ट्रायकिंग एंडवर आलेत. आतापर्यंत 3 चेंडू पूर्ण झाल्यानंतर 16 धावा खर्च केल्या गेल्यात विपुल यांच्या माध्यमातून. धावसंख्या धावफलकावर 38. शेवटचे 3 चेंडू अजूनही शिल्लक. विपुल प्रयत्न करतायत चांगले चेंडू हाताळण्याचा, परंतु समोर आहे क्लास किलर मिलर, लेफ्ट हँडेड बॅटर, उजव्या हाताचं काम करत असताना, आपल्या संघासाठी राईट काम करत असताना ओमी केनी. ओमेची बॅट, झालेला संपर्क आणि चेंडूने गाठलेली सीमारेषा पहा. या फटक्याचा आनंद घ्या, या फटक्याचा मनमुराद आनंद लुटा. ओमी केनीच्या बॅट मधून आला आणखीन एक षटकार.
44 धावसंख्येपर्यंत आता साईनाथ दिवा संघ जाऊन पोहोचलेला आहे. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. स्वराज मात्रे आणि रुणाल मात्रेच्या डोक्यावर आता थोडस ओझं वाढू लागलेलं आहे. सेकंड इनिंग्स मध्ये त्यांनाच सलामीला यायचं आहे. सेकंड इनिंग मध्ये त्यांनाच फलंदाजी चांगली करायची आहे आणि आपल्या टीम साठी एक चांगले एफर्ट्स देत असताना विजयासाठी आपली दावेदारी सिद्ध करायची आहे. परंतु गोठिवली आणि विजयामध्ये उभा असलेला मोठा द्वार म्हणजे उमिकेने यावेळेस खराब चेंडू. लक्ष्म सोडून जाणारा चेंडू होता, फार दूरवरून निघाला. पंचांनी इशारा दिला व्हाईट बॉल. अतिरिक्त स्वरूपाची आणखीन एक धाव ऍड केली गेली धावफलकामध्ये. खेळ पुढे चाललाय, वातावरण बदलतंय, परंतु खेळामध्ये उमिकेणीचा खेळ काही बदलत नाहीये. जसा सकाळच्या सत्रामध्ये प्रेक्षकांनी पाहिला त्याच पद्धतीने आताच्या सत्रामध्ये सुद्धा प्रेक्षक उमिकेणीचा खेळ अनुभवत आहेत. यावेळेस सुद्धा गॅप शोधण्याचा प्रयत्न आहे. काऊ कॉर्नर मध्ये मयुरेश पाटील येतात. क्षेत्ररक्षण चांगला चेंडू अडवला जातो. चेंडू अडवणं महत्वाचं होतं. एक धाव सहजरित्या मिळाली. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये जितेन केणीचा कॉल हा ठरला यशस्वी. 2ही धावा मिळाल्यात. ओमी केणी पुन्हा एकदा या षटकातील या डावातील शेवटचा चेंडू खेळण्यासाठी स्ट्रायकिंग एंडवर सज्ज. 48 धावसंख्या धावफलकावर, 48 रन्स ऑन द बोर्ड. शेवटच्या चेंडूवर किती धावसंख्या येतील, शेवटच्या चेंडूवर किती धावसंख्येचा मनोरा उभारला जाईल हे सांगून जातील हा शेवटचा चेंडू. लास्ट बॉल नाही झालाय संपर्क. गॅप जरूर आहे. वेदांत मात्र येत आहे. चेंडू अडवला जातो. एक धाव काढून पूर्ण केली आहे. 2 धावा अडू शकणार नाहीयेत की काय, परंतु अडवल्यात. रनआउटच्या स्वरूपात जितेन केणीला जावं लागणार आहे माघारी. एक धाव मिळाली आणि एका धावेने 49 धावसंख्या उभारत असताना 50 धावसंख्येचं आव्हान हे 3 षटकांमध्ये गोठिवली संघाला पार पाडावं लागेल. जर कुमार 11 तुर्भे संघाला फायनल मध्ये त्यांना चॅलेंज करायचं असेल तर पाहूयात, अनुभवूयात स्कोअर चषक 2026 सेमी फायनल क्रमांक 2 येणाऱ्या उत्तरार्धामध्ये. तोपर्यंत डीजे विनंती असेल कोणताही सराव आपण करू नका. लगेचच क्षेत्ररक्षण सजवून घ्या. अजूनही मेगा फायनलची मॅच बाकी आहे, त्यामुळे पंच सरावापासून आपण त्यांना प्रलंबित करा आणि लगेचच क्षेत्ररक्षण सजवून घ्या. आणि मॅन ऑफ द बॅट पुरस्कृत करण्यात आलेली आहे. आणि त्या रेसमध्ये जर खरं तर जू गावाचा कोणता खेळाडू रेसमध्ये असेल तर त्याचं नाव आहे तुर्भे गावाचा. कोणता खेळाडू जर रेसमध्ये असेल तर त्याचं नाव आहे चिन्नू पाटील. खुश असेल चिन्नू पाटील सुद्धा. काल मॅच जिंकवली त्याने. आज पाहूयात सिरीजची खरं तर ती बॅट मिळते की काय, पण आज त्यांची फुल पॅक टीम आहे. भूषण भाऊ सुद्धा आहेत, नमित पाटील आहेत, समीर वारंगे आहेत, म्हणून आज बॅटिंग भेटेल की नाही याची चिंता आहे. पण सिरीज लाईन मध्ये आहे. सिरीज चला दिवस संघ आम्ही विनंती करत आहोत पुन्हा एकदा आपल्याला लवकरात लवकर आपले क्षेत्ररक्षण सजवून घ्या. वेळ फार कमी आहे आपल्याकडे. जवळजवळ घड्याळामध्ये 6 वाजलेत, त्यामुळे 6 ते 7च्या दरम्यान आपल्याला या मॅचची एक इनिंग आणि त्याच पद्धतीने फायनल सुद्धा खेळवायची आहे. त्यामुळे विनंती असेल कृपया करून आपली लवकरात लवकर क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना सजवून घ्या.
सेमीफायनल क्रमांक 2 मध्ये आहे सर्वांचे सहर्ष स्वागत. स्कोरर चषक 2026 हा अनुभव आपण घेत आहात. मंदार पाटील आणि भावेश भोईर यांच्या संकल्पनेतून साकार झालेली ही स्पर्धा आपण अनुभवत आहात. उत्कृष्टतेची परिसीमा गाठणारी ही स्पर्धा आतापर्यंत जू गावाने अनुभवली आणि जू गावामध्ये इतिहास रंगवणारी ही स्पर्धा आपण अनुभवलेली आहे. आतापर्यंत या स्पर्धेमध्ये एकूण जर पाहिली तर 6 अर्धशतके 2 दिवसांमध्ये नोंदवली गेलेली आहेत. एकीकडे ओमी केनी ज्यांच्या माध्यमातून 2 अर्धशतके, दुसरीकडे रुणाल मात्र त्यांच्या माध्यमातून 1, हमजा खानच्या माध्यमातून 2 आणि शकलींच्या माध्यमातून 1. 6 अर्धशतके 2 दिवसात सेमीफायनलच्या दुसऱ्या थराला वेगळीच परिसीमा गाठून देतील. पहिलाच बॉल, स्वराज मात्रेचा स्वॅग, आलाय चेंडू सीमा रेषा पार, षटकार. ऐका मंडळी, पहिल्याच बॉलवर मोठा प्रहार, स्वराज मात्रेच्या बॅट मधून आलाय षटकार. साहिल नाईक लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट्सने शॉर्ट ऑफ लेनचा आणखीन एक चेंडू, यावेळेस स्ट्रोक लेगला क्षेत्ररक्षक जज करतायत. झेल सोडला जातो. ओ माय गॉड, सेमीफायनलचा प्रेशर सर्वांवर आहे. तो फलंदाजावर आहे, तो गोलंदाजावर आहे आणि क्षेत्ररक्षकावर सुद्धा आहे. फलंदाजावर दिसून आला, चुकीचा फटका त्यांनी खेचला, परंतु क्षेत्ररक्षकाला गोलंदाजाची साथ द्यायची होती. चला, दिवा गावाच्या प्रेक्षकांना विनंती असेल मैदानामध्ये आपण येऊ नका. अति उत्साहामध्ये आपण दिवा गावाच्या प्रेक्षकांना पाहत आहात, कारण फार जीवलगीचा विषय आहे खरं तर हा सर्वांचाच क्रिकेटचा. त्यामुळे सर्वांच्याच कडून तितकीच हाय व्होल्टेज इमोशन्स आपल्याला पाहायला मिळतात. तुर्भे गावाचे आपले लाडके मयुरेश पाटील बाळा यांचं सुद्धा आगमन या स्पर्धेच्या माध्यमातून होतं. मी विनंती करेन आपण व्यासपीठावर येऊन असं नसतं रुणाल मात्रे आणखीन एक अर्धशतक वीर यावेळेस स्ट्रायकिंग एंडवर साहिल नाईकचा सामना करण्यासाठी. पहिलाच बॉल हवेमध्ये उंच उडालाय, झेल घेण्यासाठी यश पाटीलचा कॉल आहे. लॉंग ऑफ क्षेत्ररक्षक येत आहेत आणि झेल लॉंग ऑफच्या क्षेत्ररक्षकाने टिपलाय. झेल टिपला जातोय, कॅच पकडली जाते. रुणाल मात्रे सारखा खंदा फलंदाज माघारी परतवला जातोय. एक नाही मिळाली तर दुसरी मिळवणार. साहिल नाईकच्या गोलंदाजीतून आम्ही विकेट झळकावणार. मिळाली विकेट, रुणाल मात्रे बॅक टू द डगआउट. मुंबई ग्रामस्थ मंडळ जोगावचे सन्माननीय उपाध्यक्ष हिमांशू दादा पाटील, मी आपल्याला विनंती करत आहे की आपण व्यासपीठावर येऊन आसन असतावा. हिमांशू दादा, विनंती असेल आपल्याला आपण व्यासपीठावर येऊन आसन असतावा. प्रयत्न आणि त्या प्रयत्नांसाठी केलेला संकल्प अखेरकार रुणाल मात्रेच्या विकेटने एक चांगलं रूप धारण करून दिलं. साहिल नाईकला विकेट मिळाली. आता 15 चेंडूंमध्ये 43 धावसंख्येची आवश्यकता असताना एक महत्वाचा फलंदाज गोटिवली गावाने गमावलेला आहे, परंतु टॉप ऑर्डर सोबतच मिडल ऑर्डर सुद्धा तितकी स्ट्रॉंग आहे. प्रणय मात्रेने एका सामन्यामध्ये चांगलं फिनिश केलाय. हर्षन पाटीलचे चांगले फटके मागील सामन्यामध्ये आपण पाहिलेत. स्वराज मात्रेने सुरुवात या सामन्याची चांगली करून दिली आहे. त्यामुळे आता गोठिवली गावाच्या या खेळाडूंवर दारोमदार आहे. फुलटॉस बॉल, लोअर फुलटॉस गॅप मध्ये फटकावलाय, परंतु तिथे संग्राम रणवरेचं चांगलं क्षेत्ररक्षण. काय क्षेत्ररक्षण केलंय. प्रथम दर्शनी असं वाटलं होतं की एका टप्प्यावर चेंडू सीमारेषेची भेट घेईल. रिप्ले मध्ये आपण पाहू शकाल कशा पद्धतीने चेंडू जमिनीवर आदळला आणि जितका बाउन्स चेंडूचा उडाला होता तितकी झेप संग्राम रणवरेने त्या चेंडू मागे घेतली. उत्कृष्ट, सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षणाचा नमुना यावेळेस सादर केला जातोय. पूर्णपणे 100% एफर्ट देण्याचा कार्यक्रम यावेळेस आता दिवा गावाच्या खेळाडूंकडून केला जातोय. साहिल नाईक पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. स्वराज आलेत, लॉंग ऑफला फटका खेचलाय. क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित आहेत आणि त्यांच्याकडून होते चुकी. ज्या क्षेत्ररक्षकांनी उत्कृष्ट असा झेल टिपला होता, आता मात्र चूक करत असताना चौकार खर्च करतायत.
कोणतीही मॅच अगोदर जिंकवण्यासाठी मनामध्ये संकल्पना राबवावी लागते, मनामध्ये ती रणनीती आजमावावी लागते. थांबले, थोडासा लेट केले. शॉर्ट मिड विकेटच्या क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू गेलाय. कोणतेही धाव या चेंडूवर मिळणार नाहीये. या निर्धाव चेंडूने होते पहिल्या षटकाची समाप्ती. फक्त 12 धावसंख्या खर्च करत असताना रोनाल्ड मात्रेची मौल्यवान विकेट मिळवण्यामध्ये साहिल नाईक यशस्वी झाले. जे काम त्यांना करून द्यायचं होतं ते काम त्यांनी करून दाखवलंय. आणि आता गोठिवली संघाला थोडस बॅकफूटवर नेऊन ठेवण्यासाठी पूर्णपणे मात्र भूमिका राहिली ती म्हणजे साहिल नाईकची. मनामध्ये ती रणनीती अगोदर राखावी लागते, विजयाचा संकल्प मनामध्ये दृढ करावा लागतो. आणि अशा प्रेशरच्या सिच्युएशन मध्ये जर आपण आपल्या संघाला विजेता घोषित करून देत असाल तर मात्र आपलं नाव हा फक्त आपलं गाव नाही तर मैदानावर उपस्थित असणारा प्रत्येक दर्शक, प्रत्येक खेळाडू, प्रत्येक आयोजक आणि प्रत्येक मान्यवर आठवणीमध्ये ठेवत असतो. मनातून एकांतात होणारे भास प्रत्यक्षात उतरवण्याची हीच ती संधी, हीच ती वेळ, हीच ती मॅच. स्कोअर चषक 2026 ची सेमीफायनलची मॅच. साहिल नाईकने त्याचं काम केलंय. साहिल नाईक त्याचं काम करून माघारी परतलाय. आता ती जबाबदारी रिले रेस मध्ये जसं आपण पाहतो एका ॲथलीटच्या माध्यमातून दुसऱ्या ॲथलीटच्या हातामध्ये तो बॅटन दिला जातो, तसं आता पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संग्राम रणावरेच्या हातामध्ये ते बॅटन दिला गेलेलं आहे. चला थोडंसं स्पीडअप करा पंच. विनोद सर थोडंसं स्पीडअप करण्यासाठी विनंती करा. वेळ फार कमी आहे आपल्याकडे. वेळेची मर्यादेमध्ये आपण ही स्पर्धा काहीशा अंतिम चरणांमध्ये पार पाडत आहोत. संग्राम रणावरे राईट आर्म राऊंड द विकेटने त्यांचा सामना करतील. हर्षन पहिला बॉल फार उंचावरून जाणारा होता. ना संधी होती फलंदाजाकडे, ना संधी होती यष्टीरक्षकाकडे. चेंडू गेला वाईल्ड बॉलच्या स्वरूपात, घोषित स्वरूपात. 2 अतिरिक्त स्वरूपाच्या धावसंख्येचा आधार हा गोठिवली संघाला मिळालेला आहे. मोमेंटम ब्रेक करण्याचं काम कदाचित हा चेंडू करू शकतो. जिथे कुठे गोलंदाज साहिल नाईक हावी झाला होता गोठिवली संघाच्या फलंदाजांवर, तिथे आता मात्र गोठिवली संघाला श्वास सोडण्याचा एक चेंडू मिळालाय. 12 चेंडू, 36 धावसंख्येची आवश्यकता, 18 धावसंख्येची सरासरी. पहिला बॉल, मोठा फटका हवेमध्ये उडाला उंच. क्षेत्ररक्षक यश पाटीलच्या हातामध्ये विसावेल. मिळालेली दुसरी सफलता हर्षन पाटीलच्या रूपाने परतील माघारी. बॅक टू द डगआउट. ते 36 हव्या होत्या. पहिल्या चेंडूवर सफलता प्राप्त झाली आणि जे करायचं होतं संग्राम रणावरेला एक विकेट मिळवून द्यायची होती, ती विकेट त्याने प्राप्त केलेली आहे. हर्षन पाटीलला माघारी परतावून सोडलेला आहे. परंतु अजूनही जोपर्यंत स्वराज मात्रे आणि वेदांत मात्रे गोठिवली संघाचा नव्याने उदयास आलेला बेस्ट फिनिशर या वेळेस खेळपट्टीवर आता आत्मविश्वासाची 2 पावले घेऊन चालत चाललेला आहे. चेंडूची पडताळणी केली जाईल. हवा तसा चेंडू त्यांच्या मनाला हवा तसा मैदानामध्ये निवडला जाईल आणि तो चेंडू बाहेर पाठवण्याच्या दृष्टीने केलेला मात्र मनाशी संकल्प या वेळेस पूर्णत्वास येईल का? परंतु त्यांच्या विरोधामध्ये चाललेली गोलंदाजी फार कमालीची झाली. पहिल्या डावामध्ये फार चांगली गोलंदाजी नाही झाली, खर्च धावा जास्त गेल्या, परंतु त्यांच्या विरोधामध्ये दिवा गावाने मात्र चांगली फार गोलंदाजी केली आहे. एक प्लस पॉइंट होता ओमी केणीचा, तो म्हणजे राहिलेला चांगला फॉर्म. सुरुवातीच्या 2 सामन्यांमध्ये झळकावलेली 2 अर्धशतके आणि त्यानंतरच्या झळकावलेल्या अतिउत्कृष्ट धावा. परंतु त्यानंतर गोठिवली गावावर आलेला दबाव हा साफ स्पष्टपणे झळकतोय. यावेळेस वेदांत मात्रे आले, मोठा फटका लगावलाय. सामना खुला करण्याचा हा षटकार लगावला वेदांत मात्रेने. चेंडू आउट ऑफ द पार्क, षटकार. जे कठीण परिस्थितीमध्ये वेदांत मात्रे स्ट्रायकिंग एंडवर आले. सामना जिथे अडकला होता त्यानंतर तो सामना खुला करण्याचा षटकार त्यांनी खेचलाय. पुढील चेंडू संग्राम रणावरे राऊंड द विकेट्सने.
यावेळेस कोलबा टप्प्याचा चेंडू होता, कोणताही संपर्क झाला नाहीये, बॅटचा प्रयत्न केलेला नाहीये, फार कठीण चेंडू होता खेळण्यासाठी. जितका वेग संग्राम रनावरे स्वतःच्या गोलंदाजीमध्ये धारण करतात त्यापेक्षा मात्र अतिशय उत्कृष्ट पद्धतीचं नियंत्रण या चेंडूवर आपल्याला पाहायला मिळालं होतं. जेव्हा वेगाला नियंत्रणाची साथ मिळते तेव्हा गोलंदाजावर मात्र जो दबाव असतो तो पूर्णपणे झुगारून ते खेळ करत असतात. याही वेळेस तेच पाहिलं, षटकाराने थोडासा दबाव निर्माण झाला, डॉट बॉलने तो दबाव फेकून दिला. पुढील बॉल फ्लॅट बॅटर स्ट्रोक आहे, मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित, साहिल नाईक फेकी करतील, एकच धाव मिळेल. स्वराज मात्र पुन्हा एकदा बॅक ऑन स्ट्राईक. समीकरण येणारे 8 चेंडू, आवश्यकता 29 धावसंख्येची. 8 चेंडूंमध्ये 5 षटकार खेचायचे आहेत. गोठिवली संघ अजूनही आशाभूत नजरेने स्वराज म्हात्रेकडे पाहत आहेत, त्यांच्या फायर पॉवर कडे पाहत आहेत, त्यांच्या क्लास कडे पाहत आहेत. गोठिवली गावामध्ये येणारी बाईक स्वराज म्हात्रेने आणली होती, आता पुन्हा एकदा चांगली कामगिरी करायची आहे. या वेळेस काय चेंडू हाताळलाय, एक धाव काढून पूर्ण सहजरित्या केली जाते. दुसऱ्या धावसाठी वेगवान प्रयत्न, स्वराज मात्र वेगाने धावत सुटले, वेदांत मात्र पोहोचतील का, थर मात्र हो. दुसरी धाव सुद्धा वेगाने पूर्ण केली जाईल. समीकरण पुन्हा एकदा आता बदलताना आपण पाहू शकाल. येणारे आता 7 चेंडू, 7 चेंडू मध्ये आवश्यकता असेल 27 धावसंख्येची. समीकरण प्रत्येक चेंडूवर बदलतंय, परंतु अजूनही दिवा संघाचा दबाव पूर्णपणे या सामन्यावर स्पष्टपणे आपल्याला दिसून येतोय. या दबावातून कसं काय स्वतःला बाहेर काढता यावं, दबावामध्ये संयमाला फार महत्व असतं, कारण तो संयमच एका नंतर एक चांगले फटके खेळण्यासाठी आपल्याला प्रवृत्त करू शकतो. खराब चेंडू, इलेक्शन सोडून जाणारा पंचांचा इशारा, वाईट बॉल. अतिरिक्त स्वरूपाची धावसंख्या धावफलकामध्ये ऍड केली जाईल. समीकरण पुन्हा एकदा बदलेल. येणारे 7 चेंडू, आवश्यकता आता 26 धावसंख्येची. 7 चेंडू मध्ये 26 हवे असताना आता या चेंडूवर काही करून एक मोठा फटका यायलाच हवा, म्हणजे जो शेवटच्या षटकाचा मोठा दबाव असेल ना किंचितसा तरी कमी करता येईल. संग्राम रणाविरुद्ध ही कामगिरी करण्यात फार कठीण ठरणार आहे. एक षटकार वेदांत मात्र जरूर खेचला, परंतु त्यानंतर शांत शांत आणि शांत ठेवलंय. शेवटचा बॉल वेगाने हाताळला होता, परंतु चाललंय घोषित क्षेत्रामध्ये, मिळेल ते फक्त आणि फक्त एकच धाव, सिंगल डिक्लेअर स्वरूपाची. शेवटच्या षटकामध्ये अति कठीण झालेलं एका बलाढ्य संघासमोरचं हे आव्हान आता रूप घेते, ते म्हणजे 6 चेंडूंमध्ये 25 धावसंख्येच्या आवश्यकतेचं. 6 चेंडू 25 धावसंख्येची आवश्यकता. कोणत्या गोलंदाजावर ही जबाबदारी सोपवली जाईल, वेदांत म्हात्रेकडे आपण पाहू शकाल. अनेक सामन्यांमध्ये गोठिवली संघाला कठीण मॅचेस मधून त्यांनी बाहेर काढून सोडलेलं आहे. ते गोठिवलीचं मैदान असो, ते दिपा गावाचं मैदान असो, ते नेहरू गावाचं मैदान असो, अनेक स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी खेळण्याचा अनुभव या खेळाडूकडे आहे. परंतु आता मात्र तोच आठवण, तीच अनुभवाची परिसीमा या वेळेस गाठली जाईल का, हे पाहणं फार मनोरंजक असणार आहे. चला लवकरात लवकर सामन्याला सुरू करा. आमची संपूर्ण समालोचन कक्षाची टीम आज मात्र 2 दिवस सलग ही स्पर्धा अतिशय उत्कृष्टरित्या साकार होण्यामध्ये फार महत्वाची भूमिका बजावत आहे. ज्यामध्ये जी स्कोरर चषक ही टॅगलाईन या स्पर्धेची, जी संकल्पना या स्पर्धेचे स्कोरर चषक, त्या स्कोररच्या भूमिकेत आम्हाला तुषार मोठे सुद्धा 2 दिवसामध्ये सलग या स्पर्धेच्या माध्यमातून लाभलेले आहेत. अतिशय अचूक असं गुणलेखन हे तुषार मोठेच्या माध्यमातून सुद्धा केलं गेलेलं आहे आणि खरोखरच कौतुक करावं लागेल, कारण खेळाडूंच्या स्टॅटिस्टिक्स दाखवणं, खेळाडूंच्या खरं तर 5 परफॉर्मन्सेस जेव्हा एखादा समालोचक विसरतो त्याला त्याची आठवण करून देणं, हे महत्वाचं काम तुषार मोठे याच्या माध्यमातून स्कोरर चषक 2026 मध्ये सुद्धा चांगलं करण्यात आलेलं आहे. चला चेंडू पूर्वाच्या मैदानामध्ये लगेच चेंडू पूर्व आणि तुर्भे संघाच्या संघनायकांना विनंती असेल आपण व्यासपीठावर यायचं. तुर्भे संघाचे संघनायक आपण व्यासपीठावर या, लवकरात लवकर विनंती असेल. लास्ट ओव्हर आहे, चला थोडस स्पीडअप करा यश. रत्नापूर आपण जा आणि लगेच सामन्याला सुद्धा सुरुवात करा. चला लगेचच यश प्लीज थोडस स्पीडअप करा. राईट आर्म राऊंड विकेटने 6 मध्ये 25 हवे आहेत. फुलटॉस बॉल नाही झालाय संपर्क, अतिरिक्त वेगाने बीट केले फलंदाज वेदांत म्हात्रे याला. एकच धाव मिळाली. आता 5 मध्ये हवे असतील 24, 5 मध्ये 4 षटकार. या चेंडूवर षटकार आला तर मॅच ऑन होईल.
कालच्या दिवसामध्ये 6 चेंडूमध्ये 35 धावसंख्या चेस करत असताना हमजा खानने लगावलेले 5 बॉल 5 षटकार आणि त्यानंतर शेवटचा चेंडू मात्र नशिबाचा खेळ करून गेला. जे म्हणतो ना आपण 99% मेहनतीची साथ हवी असते आणि 1% नशिबाची साथ हवी असते, परंतु 1% नशीब शेवटच्या चेंडूवर साथ सोडून गेले हमजा खानची. या वेळेस काय होईल? 5 मध्ये 24. पहिला बॉल वाईड आहे. 23 हवे असतील आता 5 मध्ये. दबाव हा आहे. स्वराज मात्र मोठं नाव आहे. गोठवलीच्या बाजूलाच दिवा गाव सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं आणि त्यांना माहिती आहे की दिवा गावाकडून कोणत्या रणनीतीला आता मात्र स्वराज मात्र आपल्या बॅटिंग नुसार तोडून काढणार आहेत. 5 मध्ये 23 आवश्यकता. फुलटॉस बॉल हवेमध्ये उंच उडालाय. दिशा खराब आहे की काय या फटक्याची? जाईल चेंडू घोषित क्षेत्रामध्ये फक्त आणि फक्त एकाच धावेसाठी. चला लवकर बॉल द्यायचंय. 4 चेंडू आणि 22 धावसंख्येची आता आवश्यकता मैदानामध्ये घर करू लागलेली आहे. थोडासा प्रकाशाचा अभाव जरूर जाणवतोय, परंतु खेळाडूंच्या उत्साहामध्ये कोणतीही कमी नाहीये. 4 मध्ये 22 आवश्यकता. 4 मध्ये 22 रन्स नीडेड. फार कठीण असं आव्हान आहे. यश पाटीलच्या गोलंदाजी समोर तर मात्र फार कठीण असं आव्हान होऊन जातं, परंतु समोर स्वराज मात्र आहे. खराब चेंडू. षडफलेंचा चेंडू हाताळला होता. अजूनही सामन्याचं दमखम पूर्णपणे गेलेलं नाहीये. अजूनही सामना ऑन आहे. 4 मध्ये 21 हव्या असतील. 4 चेंडू मध्ये 21 धावसंख्येची आवश्यकता हवी असेल. एखाद दुसरा मोठा फटका कधीपासून शोधतात स्वराज मात्र, परंतु अजूनही सापडलेला नाहीये. या चेंडूवर तो यायलाच हवा. एकमेव संधी या स्पर्धेमध्ये आपल्या संघाचं अस्तित्व टिकवून ठेवण्याची. एकमेव संधी जू गावाच्या ऐतिहासिक धर्तीवर इतिहासाच्या पानावर आपलं नाव कोरण्याची, परंतु ती कोरता येईल का? यावर चांगला चेंडू सरळ गेला यष्टिरक्षकांच्या हातामध्ये. मिळाले स्वराज मात्राची विकेट. गोठिवली संघ पुन्हा एकदा बॅकफुटवर जात असताना स्वराज मात्र बॅक टू द डगआउट. सामन्याचं जर आतापर्यंतचं अनालिसिस आपण पाहिलं तर सर्वात महत्वाचं ठरलं ते म्हणजे सुरुवातीची 2 षटके. पहिल्या षटकामध्ये ऋणाल मात्रेची विकेट साहिल नाईकला मिळाली. दुसऱ्या षटकामध्ये खरं तर ती महत्वाची विकेट हर्षन पाटीलची संग्राम रणावरेला मिळाली. पुढील बॉल खोदून काढलाय. शॉर्ट मिड विकेटचा क्षेत्ररक्षक येतो, परंतु गफलत होईल. 1च धाव मिळेल. जिनिशा 11 गोठिवली चांगला खेळ त्याने 2 सामन्यांमध्ये प्रस्तुत केला, परंतु शेवटच्या या महत्वाच्या सामन्यामध्ये जिथे सेमीफायनल मध्ये ते लढत आहेत तिथे मात्र काहीशी अडचण त्यांच्या समोर निर्माण झाली. चला तुर्भे संघाचे संघनायक पुन्हा एकदा आम्ही आपल्याला विनंती करत आहोत, आपण व्यासपीठावर येऊन उपस्थित व्हा. हवेमध्ये उडाला उंच चेंडू. फटका लगावलाय चांगला, परंतु या फटक्याला येता येता थोडासा उशीर जरूर झालाय षटकाराला आणि आता एका चेंडूवर आवश्यकता असेल ती म्हणजे 14 धावसंख्येची. 1 चेंडू 14 धावसंख्येची आवश्यकता. यश पाटील शेवटचा चेंडू घेऊन येतील. चला लवकरात लवकर शेवटचा चेंडू. 1 बॉल 14 धावांची आवश्यकता. शेवटचा चेंडू बॅटची कडा घेतली आणि स्कोरर चषक 2026 मेगा फायनल मध्ये प्रवेश करणारा साईना दिवा संघ ठरतोय दुसरा संघ. खूप खूप अभिनंदन. चला लगेचच या साईना दिवा संघाचे कॅप्टन लगेचच आपल्याला यायचं, तसंच तुर्भे संघाचे कॅप्टन आपण सुद्धा लगेच या. स्कोरर चषक 2026 आपण हा थरार अनुभवत आहात आणि मेगा फायनलच्या अंतिम टप्प्यामध्ये जाणार आहोत, परंतु तत्पश्चात मी आयुष सत्यवान पाटील या स्पर्धेमध्ये मंदार पाटील आणि भावेश भोईर आपण मला संधी दिली समालोचन करण्याची, त्याबद्दल हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करत आहोत. फार मजा आली या स्पर्धेमध्ये समालोचन करत असताना. तेजस कोहली होते SD लाईव्हचे ऑपरेटर, खरं तर साहिल जाधव होते, त्यानंतर स्कोररच्या भूमिकेत तुषार मुटेच्या सोबत सुद्धा समालोचन करताना फार महत्वाची भूमिका आणि
मजा आली खरं तर या स्पर्धेमध्ये, त्यामुळे धन्यवाद. आपण या स्पर्धेमध्ये मला समालोचन करण्याची संधी उपलब्ध करून दिली. मेगा फायनलच्या सामन्यासाठी खरं तर ज्या आवाजाने गेली कित्येक वर्ष अनेक ऐतिहासिक स्पर्धांमध्ये ज्यांचा आवाज ऐकलेला आहे असे विघ्नेश माडवी सर, व्हॉइस ऑफ नवी मुंबई, जोडले जातील मायक्रोफोनवर. डॉन का इंतजार तो 11 मुल्कों की पुलिस कर रही है, लेकिन सोनिया एक बात समझिए,